मातरम, वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जवान जय किसान. जय तमाम शिवप्रेमींना सर्वप्रथम माझा मानाचा मुजरा. मित्रांनो, आज 15 ऑगस्ट म्हणजे आज आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून पूर्णपणे मुक्त झालेला हा आजचा ऐतिहासिक दिवस. आणि आजच्या ऐतिहासिक दिवसानिमित्त त्या दिवसाचं औचित्य साधून हे आपले तरुण सहकारी मित्र रणजित मराळ तर यांनी आज या ठिकाणी आमरण उपोषणासाठी या ठिकाणी बसलेले आहेत. तर यांची मागणी अशी आहे, यांचे पंजोबा काय नाव पंजोबाचं दामोदर रावजी मराळ यांनी म्हणजे ज्यावेळेस आपला भारत स्वतंत्र झाला होता त्याच्या पण अगोदरच्या काळी सर्वात प्रथम महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावरती जाऊन छत्रपती शिवरायांचं स्मारकाचा शोध घेतला आणि तिथून पुण्यामध्ये येऊन शिवजयंतीची सुरुवात केली होती. आणि त्याच्यानंतर भारत स्वतंत्र होण्यापूर्वी 1937 साली अधिकृतपणे शिवजयंतीची सुरुवात झाली गेली. आणि 1948 साली पुण्यामध्ये छत्रपतींचा पहिला अश्वरूप पुतळा 1928 साली पुण्यामध्ये अश्वरूप पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर अखंड भारतामध्ये आपल्या कुर्डवाडी शहरामध्ये त्यांचे पंजोबा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपतींचे स्मारक उभा केले. आणि जो काय पुतळा त्यावेळेस बनवला होता तो पंचधातूचा ऐतिहासिक पुतळा असून त्या पुतळ्याचे कसलंही म्हणजे खूप मोठं मोल आहे, त्याची पैशामध्ये किंमत करता येत नाही. आज अखंड भारतामध्ये जर आपल्या कुर्डवाडी शहरामध्ये जर दुसरा पुतळा या ठिकाणी उभारला असेल तर आपल्या कुर्डवाडीकरांसाठी ही खूप मोठी गौरवाची बाब आहे. आणि त्या पुतळ्याचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं असे मराळ यांचे त्यांच्या म्हणजे पंजोबाच्या ज्यांनी पुतळा उभा केला त्यांच्या नातेवाईकाची म्हणजे वंशज यांची मागणी आहे. आणि त्यांची मागणी अत्यंत रास्त आहे. त्यांची मागणी अशी आहे की तो पुतळा आहे असंच ठेवावा, का तर तो पुतळा ऐतिहासिक आहे. आणि जे काही सुशोभीकरण करायचं आहे तर त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या मंजुऱ्या आतापर्यंत मिळालेल्या आहेत. आणि त्यांचं म्हणणं असं आहे आणि तमाम शिवप्रेमींचं म्हणणं असं आहे की पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी हेतू परस्पर विलंब केला जात असेल किंवा प्रशासकीय कारणास्तव विलंब होत असेल तर तो विलंब तत्काळ संपवावा. ज्या काही गरजेच्या ज्या मागण्या आहेत, ज्या काय म्हणजे यांच्या मागण्या आहेत त्या तत्काळपणे मंजूर करून आणि सुशोभीकरणाचं काम तत्काळ सुरू करावं. आणि तमाम शिवप्रेमींना लवकरात लवकर आपल्या शासनामार्फत नगर परिषदेमार्फत पुतळ्यासाठी जो काय आता सर्वांचा जे उत्साह दुणावलेला आहे लवकर सुशोभीकरण व्हावं ती मागणी तत्काळ मंजूर करावी अशी मी प्रशासनाला विनंती करतो. आणि मराळ यांच्या पाठीमागे आम्ही सदैव आहे, आजपर्यंत होतो, आताही आहे, इथून पुढे पण स्मारकाच्या कामासाठी सदैव त्यांच्या बरोबर राहू एवढी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.